मुळात ही बातमी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळली। घटना काहीतरी शनिवारी संध्याकाळी घडली आणि लगेच म्हणजे मी किडवाई नगरच्या पोलीस स्टेशनचे मनापासून आभार मानेन की त्यांनी तात्काळ ज्या पोलीस कारवाया व्हायला हव्या, जो कोणी आरोपी आहे त्याला अटक होणं, त्याला ताब्यात घेणं, त्याच्यानंतर त्याच्यावर FIR रजिस्टर करणं आणि सखोल चौकशी करणं। कारण कमी वयाची जेव्हा मुलगी अशा अत्याचाराला बळी पडते तेव्हा खऱ्या अर्थाने तिच्या आईवडिलांच्या वेदना किंवा तिच्या स्वतःच्या, त्यामुळे हा अतिशय संवेदनशील प्रश्न आहे। फक्त वाईट एवढंच वाटतं की हे वारंवार घटना लागोपाठ घडत असताना कायद्याचा धाक पोलिसांच्या माध्यमातून तो होतोय, पण मग आमच्यासारख्या राजकीय लोकांकडनं काही होत नाही आहे का? कारण आत्ताच्या आत्ता आपण अनेक प्रकरणं पाहिली, रन अँड हिटची प्रकरणं पाहिली, ज्याच्यामध्ये उरणमध्ये पाहिलं, पनवेलमध्ये पाहिलं, तुमच्या नावाशेवामध्ये पाहिलं, त्याच्यानंतर वरळीमध्ये त्या बाई रन अँड हिटच्या प्रकरणात एका महिलेचा जीव, म्हणजे महिलांवर अत्याचार होतच राहणार आहे का? महिला घरात पण सुरक्षित नाही का? महिलांचं काय हे आहे? नुसतं महिलांना आम्ही ह्या योजना देतो, आम्ही सुरक्षित कुठे आहेत महिला? त्याच्यासाठी आणि आमची मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र हे खरंच एकदम संवेदनशील आहेत हे दिसतंय। त्यांनी त्यांच्या कारवाया लगेच केलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला एवढीच हे आहे की अशा कारवाया पुन्हा घडू नये, आपल्या पूर्ण ज्या त्या होऊ नयेत आणि कठोरात कठोर जे कायदे आता नवीन बदलले आहेत त्याच्यात पण काही बदल आहेत, ते कडक आहेत, तर ते सगळे व्हावे आणि तो चाप बसावा किंवा ती जबर हे असावी त्यांच्यावरती की असं पुन्हा कधीच घडता कामा नये, याचा आम्ही पण विचार करतोय। जे वारंवार घटना घडत आहेत महिला अत्याचाराची, तुम्ही म्हणताय की त्या संदर्भात कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, वचक राहिलेला नाही शासनाचा? नाही, कायदा आणि सुव्यवस्था तर ऐरणीवर आलाच आहे। आपण पाहतोय की ज्या राजकीय महिला पण एखादा नळावर भांडाव्यात अशा भांडतायत। मुळात इतक्या खालच्या स्तरावर किमान महिलांनी जाऊया नको, सगळ्यांनी एक होऊन या गोष्टीवर आवाज उठवला पाहिजे आणि तो आम्ही नेहमीच म्हणजे आम्हाला ज्या क्षणी कळतं त्या क्षणाला आम्ही त्या पीडित महिलेच्या बाजूनी असतो आणि कायम राहतो। आम्ही नंतर आमच्या हे बदलत नाहीत, आमचे विचार, आमचे गाईडलाईन बदलत नाही आणि आम्ही कोणालाही उकसवत पण नाही। जे घडलंय ते वाईट घडलंय, चुकीचं घडलंय, शासन झालं पाहिजे। गृहमंत्रीकडून काही मागणी आहे का? नाही, मला मागणी करण्यापेक्षा गृहमंत्री हे बघत असतील ना, जे वारंवार महाराष्ट्रात घडतंय, जे वारंवार मुंबईत घडतंय ते संवेदनशील आहेत। त्यांना जर त्या संवेदना तर त्यांनी कठोरात कठोर परत त्याच्यावर हे केलं पाहिजे, कारण फास्ट ट्रॅक आहे ते आपण केसेस 5-5 वर्ष होत नाही। शक्ती कायदा आत्ता 2 वर्ष पडून राहिला, तो आत्ता काल परवा झालाय असं कळतंय। राष्ट्रपतींची साईन झाली, धन्यवाद राष्ट्रपतींना की शक्ती कायद्याला आता काहीतरी एक मूर्त स्वरूप आलं, पण होत आहे ना। त्यामुळे अशा संवेदनशील गोष्टींना प्रत्येक नागरिकांनी संवेदनशील असलं पाहिजे। विद्या चव्हाण यांनी एक क्लिप ऐकवली आहे ज्यामध्ये चित्रा वाघचा काहीतरी प्रसंग, मी याच्यावर नाही बोलणार, का सांगते, कारण हे काय प्रकरण मी चित्रा वाघांचं पहिलं नाही आहे। त्याच्या आधी त्या पूजा किंवा ते कुठच्या तरी एकामध्ये त्या मुलीनी येऊन कबूल केलं आहे की हो मला असं सांगितलं, त्या मी नाही बोलणार। तो स्तर एक बाई म्हणून कोणी किती घसरून आणायचा तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तो आमचा नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।